अर्थ असा की ती महिलांना ती योजना आवडते. मगाशी अच्छा, महिलांना योजना आवडते असं तुम्ही म्हणताय. मग रोहिणीताई, म्हणजे विरोधक एवढे ठाम कशामुळे आहेत की या योजनेमुळे सरकारला काही मतं मिळणार नाहीयेत किंवा मतपेटीमध्ये त्याचे पॉझिटिव्ह आउटकम दिसणार नाहीत? विरोधक इतके कॉन्फिडंट कशामुळे आहेत? या योजनेचा अदितीताईने जसा उल्लेख केलात की महिला नोंदणी करतायत. सरकारने योजना महिलांसाठी काढली आहे, त्याच्यामुळे महिलांनी तो लाभ घेणं अपेक्षितच आहे. त्यांनी नोंदणी केली आहे याचा अर्थ असा होत नाहीत की त्यांना उद्या जाऊन ते महायुतीच्या बाजूने मतदान करणार आहेत. अशा अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये महिलांना भेडसावत आहेत. जशा महिला अत्याचाराच्या घटना आज प्रमुख आहेत की आज लहान मुली किंवा वयस्कर महिलांपर्यंत पण जेव्हा त्या बाहेर पडत आहेत तेव्हा त्यांना असं वाटत नाहीत की आपण एका सिक्युअर्ड महाराष्ट्रामध्ये आहोत की आपण आता बाहेर गेल्यानंतर परत सेफली आपण घरी जाणार आहोत. आज महागाई एवढे प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. आज तेलाचे तुपाचे भाव हे येत्या दिवाळीच्या सणासुदींच्या दिवसांवरती तुम्ही महागाई एवढी वाढवून ठेवली आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही महिलांना मदत करायचं सांगतायत आणि एका बाजूला त्यांच्याकडून दुपटीने जर तुम्ही पैसा काढून घेणार असाल तर हे पण सरकारचं अपयशच आहे ना. आणि महिलांना रोजचं त्यांचं दिनचर्या चालवत असताना तुम्ही जर म्हणत असाल की 1500 रुपये आम्ही तुम्हाला दिला आहेत तर आता आम्ही तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, आता आम्ही तुमच्या महिला सक्षमीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे, तर तसं तुम्ही म्हणत असाल तर आज बाकीच्या योजना ज्याच्यावरती सरकारकडून पैसे येणं अपेक्षित आहेत ते सगळं थांबलेत की संजय निराधारचा पैसा आज गेले 6 महिने झाले मिळालेला नाहीयेत. आज पीक विम्याचे पैसे आज अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आलेले नाहीयेत. आज शेतकऱ्यांना जे अतिपावसामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे तोही पैसा त्यांच्या खात्यावरती येत नाहीये. आज अनेक ठिकाणी आपण बघतोय की शेतकरी बांधवांचा जर शेतामध्ये ऍक्सिडेंटली त्यांचा मृत्यू झाला तर तेही पैसे थांबवण्यात आल्याचा GR माझ्याकडे आहे की ते पैसे सध्या देऊ नका. ह्या सगळ्या योजनाचे जे येणारे पैसे आहेत ते तुम्ही थांबवले कारण तुम्हाला फक्त एकाच करायचंय ते लाडकी बहीण योजना. आणि हे माझं एकटीचं मत नाहीये, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं देखील हे मत आहे. त्यांनी आताच मागच्या सभेमध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मान्य केलंय की तुम्ही जे 45,000 कोटी रुपये ह्या योजनेवरती तुम्ही टाकणार आहात त्यामुळे महाराष्ट्रातलं येतं आर्थिक गणित हे बिघडणार आहे. मग हे आर्थिक गणित जर बिघडणार असेल हे त्यांचीच नेते मान्य करतात की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विविध योजना राबवायच्या आहेत किंवा लोकांची कामं करायची जर असतील तर या आर्थिक जो बोजा तुमचा महाराष्ट्रावरती पडणार आहे ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे सगळं सारासार विचार करावा लागणार आहे. काल पण श्री गडकरीजी म्हणाले की तुम्हाला अनुदान मिळणार नाही आता कारण का सगळे पैसे इथे वळवलेत. तुम्ही तो प्रश्न विचारला की हे ट्रान्सफर इनटू वोट्स होणार आहेत का, पण दोघींनी तो प्रश्न अवॉइड केला. त्याचं उत्तर अजून त्यांनी डायरेक्ट हो का नाही मध्ये दिलं नाही आहे. पण मी तुम्हाला सांगते की लोकसभेमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात साम दाम दंड हे सत्ताधाऱ्यांनी वापरलं. साम दाम दंड ईडी भीती. पण हे इलेक्शन गेम चेंजर होतं लोकसभेमध्ये, हे आर्या पारचं होतं. लोकांनी लोकशाही टिकवली. महाराष्ट्रात कोणत्याही ह्या गोष्टी लोकशाही समोर आणि संविधानासमोर टिकल्या नाहीत. आणि म्हणून मी ठामपणे ह्या इलेक्शनमध्ये पण सांगते तुम्ही कितीही वापरा साम दाम दंड खालून किंवा वरून अंडर द टेबल किंवा ओव्हर द टेबल, महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राच्या महिला खूप हुशार आहेत आणि इट इज नॉट गोइंग टू ट्रान्सफर इन टू वोट्स. नंबर 1. नंबर 2, काही म्हणाल्या की आयोगाकडे असतं. मग मला एक प्रश्न आहे, महाराष्ट्रात महानगरपालिका इलेक्शन, जिल्हा परिषद इलेक्शन, ग्रामपंचायत इलेक्शन 3 वर्ष झाले नाही आहेत. प्रशासक नेमले गेले 5 वर्ष प्रशासक नेमले गेले आहेत, अजूनही इलेक्शन्स नाहीत. विधानसभा आता होणार होत्या, खरं तर आता एक नवीन गव्हर्नमेंट असायला पाहिजे होतं महाराष्ट्रात, विधानसभेच्या पुढे ढकलल्या गेल्या आणि अजूनही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन झाले नाही आहेत. हा मला प्रश्न आहे त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून हे त्यांचेच मंत्री रेकॉर्डवर जाऊन म्हणतात की तुम्हाला अनुदान मिळणार नाही आहे. मी तुम्हाला सांगते आनंदाचा शिधा मग अन्नधान्य सुरक्षा योजनेच्या अंडर ज्या रेशन दुकानात आज माल मिळत नाही आहे लोकांना. आमच्या काळात साखर मिळायची, काही मिळत नाही. तुम्ही प्रत्येक गावात जा, सगळी लोक म्हणतात ताई आमची नावं गेले 10 वर्ष आमची नावच नाही आहेत BPL यादीमध्ये, आम्हाला रेशनच बंद झालंय. महाराष्ट्रात प्रत्येक रेशन दुकानात बंद झालंय. ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्रात. अगदी यांचीच
नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी पण एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीच्या तोंडावरती ह्या ज्या योजना जाहीर केल्या जात आहेत हा निवडणुकीचा जुमला आहे रेवडीला. म्हणजे त्यांच्याच नेत्यांना हे मान्य आहे की ह्या ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर केल्या जात आहेत त्या निवडणुकीचा जुमला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या योजनांवरती विश्वास ठेवू नका अशी यांचीच लोक सांगतात. ते दोन नेते मी तुम्हाला नाव घेऊन निवडणुकीच्या सांगितले. तोंडावरती फ्रीबीजचं लालूच तुम्ही का दाखवता याचा त्यांचा आक्षेप आहे. एक तर जर विरोधकांचं असं म्हणणं असेल की या योजनेने मतांचं हे होणारच नाहीये, वोट ट्रान्सफर होणार आहे की नाही, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, नागरिकांना माहिती आहे त्यांना कोणाचं सरकार हवंय, मग या सगळ्या गोष्टी असताना मग योजनेवर टीकाच का? कारण शासनाची योजना आहे, चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, जवळपास 2 कोटी महिलांना लाभ मिळतोय, ही एक गोष्ट झाली. दुसरी, जर याच्यातून काही फरक पडणारच नाहीये तर मग काँग्रेसची काही नेते मंडळी हायकोर्टामध्ये ह्या योजनेच्या विरोधात याचिका दाखल करतात. मग त्यांचं एका बाजूला हे म्हणणं आहे की शासनाची योजना आहे, सगळ्यांनी लाभ घेतलाच पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला ती योजना बंद व्हावी यासाठी हायकोर्टामध्ये याचिका होत आहेत. आणि तिसऱ्या बाजूला काही त्यांच्यातली नेते मंडळी म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिलं काम आम्ही हे करणार की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार. दुसरे म्हणतात की आम्ही सत्तेत आलो की आम्ही 1500चं 3000 करणार. त्याच्यामुळे त्यांच्यात इतकं कन्फ्युजन आहे. आणि ते सत्ताधारिकांवर म्हणतात की ही जी योजना आणली ती पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्येच इतका संभ्रम आहे. आणि हा संभ्रम आणि अशाच पद्धतीनं संभ्रमाचं वातावरण राहावं याच्या मागचं इतकंच उद्दिष्ट आहे. ज्या महिलांना लाभ मिळतोय त्या खूप समाधानी आहेत, आम्हाला प्रतिसाद मिळतो. अनेकींनी त्यांचे आमच्याकडे केस स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे रोजगार सुरू केलेले आहेत. रोज आम्ही माध्यमांच्याकडून सुद्धा आम्हाला त्या केस स्टडीज ऐकायला मिळतात. लाभार्थ्यांचे आम्हाला पर्सनली मेसेजेस येतात, कॉल्स येतात की ताई आम्हाला लाभ मिळाला, मी महायुतीच्या सरकारचे आभार मानते. आम्ही कधीही असं म्हटलं नाही की आम्ही उपकार केलेले आहेत किंवा आम्ही कोणावर फेवर करत आहोत. शासन म्हणून एक चांगली योजना आणलेली आहे, तिला चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं आम्ही काम करत आहोत. आणि त्याच्यानी महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं काम किंवा त्यांना मानसिकरित्या एक सक्षमीकरण होतं की महिन्याला आपल्याला हा लाभ मिळणार आहे, याच्यातून आपल्याला जो घर खर्च आहे किंवा वैयक्तिक खर्च आहे त्याला हातभार लागणार आहे. हे परिपूर्ण ठरतात असा क्लेम कधीच कुणी केलेला नाहीये. पण ते असूच नये अशा पद्धतीची जी द्विधा मनस्थिती करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला वाटते ती जास्ती पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. नीलमताई तुम्हाला बोलायला वेळ देते, पण त्याआधी एक आकडा सांगते मी फक्त प्रेक्षकांना की एकतर अर्थतज्ञ आणि विरोधक दोघांचा पण आक्षेप आहे या 46,000 कोटीच्या बजेटला लाडकी बहीणच्या महाराष्ट्रावरच्या कर्जाचा भार सध्या पोहोचलाय 7,80,000 कोटींवरती. आणि ही योजना जर का राबवायची तर ती योजना किती फिजिबल ठरेल, आर्थिकदृष्ट्या तो बोजा असेल का सरकारवरती, याबद्दल विरोधक सातत्यानं प्रश्न उपस्थित करतात. एकीकडे होणारे आरोप वेगळे आणि कशाचंही सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही, तर सरकार हे पैसे आणणार कसे आणि कुठून, हा प्रश्नही सातत्यानं विरोधकांकडनं उपस्थित होतो. एकतर पहिलं मला सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये काय होणार आहे याच्याबद्दलचं आमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. पण शेतकरी आहेत, कामगार आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, यांच्यासाठी जे सरकार मदतीला धावून जात आहे म्हटल्यावरती आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून महायुतीला उत्तम बहुमत मिळेल. आणि केवळ स्त्रियांच्या मतासाठी ही केलेली योजनाच नाही आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या वेळी गेम चेंजर म्हणजे स्त्रीचं नेतृत्व मतदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ठिकठिकाणी यावं हे आम्हाला अपेक्षित आहे. आणि तशा महिला बोलक्या झालेल्या आहेत आणि स्वतःचे प्रश्न मांडायला लागले आहेत. त्यांनी उद्या वेळप्रसंगी महिला अत्याचाराचा प्रश्न मांडला तरी त्याचं स्वागत आहे, कारण त्याच्यामधूनच न्यायाला आपल्याला वाचा फुटणार आहे. एक आर्थिकदृष्ट्याच्या संदर्भात जाण्याच्या आधी ज्ञानदायक मला वाटतं की नितीन गडकरी, नरेंद्र मोदी साहेब यांची वक्तव्य तुम्ही किती काळजीपूर्वक ऐकता ते ऐकून मी अतिशय प्रभावित झालेली आहे. मला असं वाटतं अजून तुम्ही ती ऐका, अजून प्रभावित व्हाल वेळप्रसंगी. आणि त्यांचं एकच वाक्य काढायचं आणि बाकीच्या वाक्यांवर काही बोलायचं नाही आहे, हे काही बरोबर नाही. त्यातून राहुलजी गांधी यांनी जे काही त्यांचे विद्वत्तापूर्ण विचार मांडले परदेशात जाऊन, त्याच्याबद्दल सगळीकडचा आंबेडकरी समाज आणि सामाजिक न्यायाची आस असलेला माणूस अक्षरशः हाया करतोय. बरं, आमच्यावर टीका करता निवडणुकीच्या आधी काहीतरी देता, अरे पण काही लोक फक्त चालतात आणि निवडून यायचा प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जर का त्या गोष्टी दिल्या तर त्या रेवडी म्हणून दिल्यात का त्यांचा अधिकार म्हणून दिले, त्याचा विचार जर का केला तर आर्थिकदृष्ट्या काय व्यवस्था करायची याच्याबद्दलचा काही अनुभव 15-20 वर्षाचा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या प्रत्येकाला आहे. केंद्र सरकार पाठीशी आहे. अशा वेळेला त्यांनी प्रत्येकच गोष्ट तुम्हाला
किंवा विरोधकांना जी. सगळीच जाहीर केली पाहिजे. हे राजकारण आहे. नसेल त्यांना जाहीर करायची, याचा अर्थ ते फसवणार आहेत असं जे तुम्ही गृहीत धरताय हे पूर्ण चुकीचं आहे. याचं कारण असं की अशी सवयच नाही आहे आम्हाला. ज्या काय भूमिका आहेत त्या आज सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अमित शहा यांनी आज मदत जाहीर केलेली आहे. आणि दुसरं, जे लोक म्हणत असतील ना की रेशन कार्डावर आम्हाला साखर मिळाली नाही, तर मी इथे सगळ्यांच्या समोर त्यांना विनंती करते, त्यांनी IBN कडे आपल्याकडे आम्हाला 24 तासात कळवावं. त्या प्रत्येकाला ती मिळत जर का जिथे जिथे नसेल त्या प्रत्येकावरती कार्यवाही होईल आणि 100% ती मिळते असा माझा सत्यवचन आहे याच्याबद्दल जे आहे. एक आता चिन्मय, I'm sorry, चिन्मय, 2 खूप- वर्ष खूप झाली वेळ- अजून शेतकरी बांधवांना अनुदान मिळालेलं नाहीये. नाही, तुम्ही प्रत्येक प्रश्नाची गल्लत करू नका. कुठल्या जिल्ह्यात कुठला तालुका दाखवा, खडसे साहेब तुमच्या जिल्ह्यातले आहेत, ते मांडतात, त्याच्यावरती ताबडतोब मान्यता होते. फडणवीस अजूनही साहेब मान्य अनुदान करतात मिळालेलं प्रत्येक नाही. गोष्ट. अजूनही 8 महिने झाले अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे काही तुम्ही सभागृहात पंचनामे या म्हणजे झालेले सोपं होईल, आहेत. पण ते तुम्हाला सभागृहात पण पाठवत नाहीये. तिथे त्यांना अनुदान मिळालेलं नाहीये. आणि माझा सगळ्यात पहिला प्रश्न अदितीताई जसं म्हणालेत की आम्हाला कन्फ्युजन आहे योजनेच्या बाबतीमध्ये की योजना असावी का नसावी. आम्हाला कन्फ्युजन नाहीये, पण मला त्यांना एक प्रश्न नक्की विचारायचा दादा, की तू योजना घेतेस मुलाखत का या घेताय दोन्ही प्लीज मला कळतं. योजना नक्की आहे कोणाची, मुख्यमंत्री महोदयांची का उपमुख्यमंत्री महोदयांची, योजना नक्की कोणाची? योजना कारण महायुतीच्या तुमच्या सरकारची तिघांमध्ये आहे. तीच कन्फ्युजन आणि श्रेयवाद आम्हाला सगळीकडे बघायला मिळतो. अजिबात कुणी ही- मुख्यमंत्री अजिबात महोदयांचं ही नाव नाहीये. वापरतंय, कुणी वापरत नाही. अजिबातही नाहीये. तो श्रेयवाद खरं महाविकास पण मग आघाडीमध्ये पण तुमच्या आहे की नक्की लोकसभेला आदरणीय जे अजितदादांच्या यश मिळालेलं कार्यक्रमामध्ये आहे. मुख्यमंत्री शब्द गायब असतो. नाही, त्याला काही अडचण नाही ताई. आता आपण ज्या वेळेला योजनेबद्दल अडचण बोलतोय नाही. त्यावेळेला लाडकी बहीण असाच आपण उल्लेख करतोय. आपण प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा उल्लेख हा साधारणपणे सामान्य जीवनामध्ये पण आपण योजना काम आणली करत कुणी असताना मग? करीत- महायुतीच्या नक्की श्रेय सरकारने कुणाचं? आणलेली आहे. महायुतीच्या सरकारने आणलेली आहे. आणि पण पूर्ण नाव मुख्यमंत्री असायला हवं आणि योजनेचं. दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेली आहे. ज्ञानदा ताई, त्याला मला मान्य माहितीये केलं. तुम्ही चिन्मयी त्यांना विचारणार आहात, पण एकच प्रश्नाचं ते उत्तर की आमचे नेते चालतात तरी तुमचे तर जमिनीवर उतरत पण नाहीत. म्हणजे तुम्ही नरेंद्र कोण चाललं मोदींना नाही? स्वीकारत नाही स्वतः का मोदी नेता साहेब म्हणून? केदारनाथ पर्यंत गेले, प्रत्येक ठिकाणी ते गेले तर चालतात. त्या शिंदे साहेब तर नका चालू म्हणतो तेवढे चालतात. मी प्रत्येक मोदी- ठिकाणी कुठे डोंगरावर जातात, आदिवासींना मी भेटतात, मो- शेतकऱ्यांना मी मोदी भेटतात, साहेबांबद्दल फडणवीस पण जातात. बोलतेय. कुठल्या त्या नेत्याबद्दल खासदार आहेत, मोदी नीलमताई, साहेबांना त्या स्वीकारत खासदार आहेत. नाही. साहेबांबद्दल बोलताय का तुम्ही? कोणाबद्दल बोलताय नक्की? तुम्ही सांगा. मी नेते म्हणाली, तुमचे नेते खाली उतरत नाहीत जमिनीवर. जमिनीवर उतरत नाही. तुमचा कोण, मोदी साहेब का एकनाथ मुळात शिंदेजी? मला असं वाटतं की जमिनीवर तुमचं लक्ष असेल ना तर प्रत्येक ठिकाणी आमचा महायुतीचाच नेता तुम्हाला दिसेल. तुम्हीच कुठेतरी आकाशात बघताय. हा, सगळीकडे तुमचे नेते असते ताई. तर बदलापूरची जेव्हा घटना घडली तेव्हा 12 तास तक्रार नोंदवायला लागले नसते. कदाचित संपर्क तुटतोय लोकांचा आणि तुमचा, म्हणून एखाद्या 2 मुलींवरती अत्याचार होतो आणि 12 तास त्यांच्या पालकांना तक्रार नोंदवायला लागतात. त्याच्यामुळे प्रणितीताई म्हणाल्या तशाच की आमचे नेते तरी जमिनीवर आहेत पण अजून तुमचे हवेत आहेत. तर त्यांना तक्रार नोंदवायला जे 12 तास लागले हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलंय. नाही, पण नाही. एक मी गोष्ट स्वतः खरी आहे. बदलापूरला एक- पोहोचले होते. हा. मी स्वतः एक- बदलापूरला एक- पोहोचले नीलमताई, होते एकच आणि सेकंद. संध्याकाळी तक्रार नोंदवली गेली. देवेंद्र फडणवीस काही मिनिटांमध्ये त्यांनी जाहीर केलं तक्रारीच्या संदर्भामध्ये. आधी विलंब झालेला आहे, त्याच्या संदर्भात चौकशी आणि कारवाई केलेली आहे. SIT नेमलेली आहे. एकच मुद्दा आहे, कोण जमिनीवर कोण खाली, हे म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्याचे